माझी मुलगी वेडी होती. ती दिवसभर बाहेर फिरत राहायची. एके दिवशी माझ्या पतीने तिचं लग्न एका भिकाऱ्यासोबत लावून दिलं. तेव्हा तो भिकारी तिला घेऊन गायब झाला आणि परत कधीच आला नाही. बरेच दिवस निघून गेले. माझे पती अर्धांगवायू झाल्यामुळे बेडवरती पडून होते आणि मी रस्त्यावर भीक मागू लागले. एके दिवशी माझ्या पतीच्या गोळ्या संपल्या. त्या दिवशी मी खूप काळजीत पडले होते. मला कोणी भीक दिली नाही. मी अतिशय चिंतेत पडले होते. तेव्हाच माझ्या हातावर कोणीतरी 1000 रुपयांच्या बऱ्याच नोटा ठेवल्या. जेव्हा मी वर पाहिलं तेव्हा मी चकित झाले. माझ्यासमोर मला अतिशय आनंद झाला होता जेव्हा मी एका मुलीला जन्म दिला होता. अपत्य आयुष्याला पूर्णत्व देतं. मी आणि माझे पती अतिशय आनंदात होतो. परंतु एक गोष्ट मी नोटीस केली होती, ती म्हणजे माझी मुलगी सामान्य मुलीसारखी नव्हती. ती ॲक्टिव्ह नव्हती, खूप सुस्त होती. जेव्हा शिक्षण शिकण्यायोग्य झाली तेव्हा सुद्धा तिची अशीच अवस्था होती. ती काही खोड्या करत नव्हती. जिथं खाल्लं तिथेच ती कित्येक तास बसून राहायची. माझा जीव तेव्हा निघून गेला जेव्हा मी तिला एका डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले, तुमची मुलगी मानसिकदृष्ट्या अपंग आहे. मी तर हे ऐकून थक्क झाले होते. माझ्या मुलीची मानसिकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता नसण्याबरोबरच आहे. माझ्यासाठी हे दुःख खूप जास्त होतं, कारण मला तिच्यानंतर दुसरं अपत्य सुद्धा झालं नव्हतं. जसा जसा वेळ निघून जात होता तसं तसं माझ्या मुलीचे बालिश कृत्य चालू झाले. ती 17 वर्षांची होती, परंतु तिचा मेंदू 7 ते 8 वर्ष वयाच्या मुलीचा होता. दिसायला माझी मुलगी अतिशय सुंदर दिसत होती, परंतु तिचे बालिश कृत्य मला विचित्र वाटत होते. मी संपूर्ण दिवसभर तिच्या घरभर पसरलेल्या वस्तू गोळा करत होते. तिला ओढणी देत होते. आता ती मोठी झाली होती. तिने ओढणी घेऊन घरात वावरावं, परंतु तिला काहीच समजत नव्हतं. ती ओढणी फेकून द्यायची. दुपार होताच ती बॅट आणि बॉल घेऊन बाहेर निघून जायची आणि म्हणत होती, मला गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळायचं आहे. 10 वर्षाच्या मुलांसोबत ती बॅट बॉल खेळत होती. मी तिला खूप समजावत होते, ती आता लहान नाहीये, घरात राहत जा. परंतु ती लहान मुलाप्रमाणे हट्ट करत होती. एकदा तर ती माझ्यासोबत बाजारात आली होती आणि मला म्हणाली, मला ती खेळणी खरेदी करायची आहे. मी तिला खूप समजावलं, माझ्याजवळचे पैसे संपले आहेत. मी तुला उद्या खेळणी खरेदी करून देईल. परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. ती जोरजोरात पाय जमिनीवर आदळून रडू लागली. बाजारातील सर्व लोक तिच्याकडे पाहून हसू लागले. तिथून येणारे जाणारे लोक तिला थांबून पाहू लागले. ही तरुण मुलगी कशी लहान मुलाप्रमाणे हट्ट करत आहे. पाहता पाहता तिथे बरेच लोक जमा झाले होते. मी तिला समजावून थकून गेले, तरी ती काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. ती जोरजोरात रडत होती. मी खरेदी केलेलं सामान परत केलं आणि तिच्यासाठी खेळणी खरेदी केली. भरलेल्या बाजारात माझा तमाशा झाला होता. परंतु ती आता मोठी होऊ लागली. कधी ती घरातील भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होती, तर कधी शेजारच्या घरात पेरूच्या झाडावर चढत होती. पेरू तोडून गल्लीतील मुलांसोबत खेळताना त्यांना पेरू फेकून मारायची आणि त्यांना म्हणत होती, माझ्यासोबत तुम्ही का खेळत नाहीत? कधी छतावर जायची आणि आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे पाहायची. एकदा एक पतंग कटला होता. ते पाहून माझी मुलगी वेडी झाली होती. मी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होते. तेव्हा ती हळूच दरवाजा उघडून बाहेर निघून गेली आणि मला दरवाजा उघडलेला थोडासुद्धा आवाज आला नव्हता. जेव्हा मी स्वयंपाकघरातून बाहेर आले तेव्हा मला माझी मुलगी घरात दिसत नव्हती. मी तिला आवाज दिला. संपूर्ण घरात मी तिला शोधत होते, परंतु ती मला कुठेच सापडली नाही. जेव्हा मी बाहेरचा दरवाजा उघडा आहे हे पाहिलं तेव्हा माझा जीवच निघून गेला. परंतु दुपारची वेळ होती. गल्लीमध्ये शांतता पसरली होती. गल्लीमध्ये कोणीच नव्हतं. माझं हृदय तर धडधड करायचंच विसरून गेलं. ती यावेळी घरातून बाहेर कुठे निघून गेली असेल? आमच्या घराच्या समोर राहणाऱ्या लहान मुलासोबत ती नेहमी बॅट बॉल खेळत होती. ती त्यांच्या घरी तर गेली नसेल. मला वाटलं त्यांना विचारावं, तुमच्या घरी माझी मुलगी आली आहे का? मी त्यांचा दरवाजा वाजवला. तेव्हा त्या मुलाच्या आईने दरवाजा उघडला. मी खूप घाबरलेली होते. मी त्यांना विचारलं, रुही तुमच्या घरी आली आहे का? माझ्या विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या, नाही वहिनी, ती आमच्या घरी आली नाही. माझं हृदय तर जसं जागेवरच थांबलं होतं. मी त्यांना म्हणाले, तुम्ही घरात जाऊन तर बघा, कदाचित ती तुमच्या मुलांसोबतच खेळत असेल. ती म्हणाली, माझे मुलं झोपलेले आहेत.
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढ्या तीव्र उन्हात आणि गरमीमध्ये सर्वांचे मुलं घरात राहायचे. संध्याकाळी 4 वाजता घरातून ते बाहेर खेळण्यासाठी निघत होते. माझी अवस्था अशी झाली होती जसं मी पागल झाली आहे. आमच्या कॉलनीमध्ये 4 ते 5 घरात जाऊन मी दरवाजा वाजवला आणि त्यांना विचारलं, परंतु ती कोणाच्याच घरात नव्हती. आता तर मला हे सर्व सहनच होत नव्हतं. मी घरी आले आणि माझ्या पतीला कॉल केला आणि रडायला लागले. ते माझं रडणं ऐकून चिंतेत पडले. त्यांनी मला विचारलं, काय झालं आहे? तू का रडत आहेस? मी म्हणाले, रुही माहीत नाही कुठं निघून गेली आहे. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, ती तिथं जवळपास कुठेतरी असेल. मी आलोच घरी. माझे पती काही वेळानंतर घरी आले. माझी तर रडून रडून अवस्था खूप वाईट झाली होती. माझ्या पतीने आमच्या कॉलनीमध्ये रुहीला खूप शोधलं. असं वाटत होतं रुहीला आकाशाने गिळून घेतलं आहे की काय. दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली, परंतु माझ्या मुलीचा काहीच पत्ता लागला नव्हता. माझे पती रुहीला सर्व ठिकाणी शोधत फिरू लागले. आम्ही या कॉलनीमध्ये खूप जुने रहिवासी आहोत. आमच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत आमची चांगली ओळख होती. त्यामुळे ते लोकसुद्धा काळजी करू लागले. काही लोक म्हणत होते, आत्ता बरेच तास उलटून गेले आहेत, त्यामुळे तुम्ही पोलिसात मिसिंग तक्रार करायला पाहिजे. माझी तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती. पोलीस आमच्या घरी आले. माझ्या मुलीचे फोटो पाहू लागले. त्यानंतर ते म्हणत होते, तुमची मुलगी पागल होती तर तुम्ही तिला रूममध्ये बंद करून ठेवायला पाहिजे होतं. त्या पागल मुलीला काय समजणार आहे? आता ती कुठे गेली आहे? आता आम्ही एका एका घरात जाऊन घराची तपासणी तर नाही ना करू शकत. माझं हृदय खूप चिंतेत होतं. मला असं वाटत होतं, आता ते हृदय फुटते की काय. माझ्या हातात काहीच नव्हतं. मी माझ्या मुलीला परत कसं घेऊन यावं? संपूर्ण रात्रभर आम्हा पती पत्नीचा डोळा लागला नव्हता. 2 दिवस झाले तरी माझ्या मुलीचा काहीच पत्ता नव्हता. तिसऱ्या दिवशी पोलिसांचा आम्हाला कॉल आला आणि त्यांनी आम्हाला अशी बातमी सांगितली. ती बातमी ऐकून आमच्या डोक्यावर दुःखाचं आभाळच कोसळलं. आम्ही दोघं पती पत्नी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. पोलीस आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे एक तरुण मुलीवर अत्याचार करून तिला मारून रोडच्या कडेला फेकून दिलं होतं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा माझ्यासमोर पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या मुलीला पाहून मला असं वाटू लागलं, मी आत्ता संपले आहे. मी जड पावलांनी तिच्यापर्यंत पोहोचले आणि थरथरत्या हाताने तिच्या अंगावरची चादर बाजूला केली आणि जेव्हा मी त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा मी घाबरून मागे सरकले. त्या मुलीच्या चेहऱ्याला चाकूने कापलेलं होतं आणि तिचा गळासुद्धा चाकूने कापला होता. मुलीचा चेहरा वाईट प्रकारे बिघडून टाकला होता. त्यामुळे तिला ओळखणे अवघड झाले होते. मी तर तिला पाहून ढसाढसा रडत होते. हे कसं शहर आहे? लोक इथे अतिशय निर्दयी झाले आहेत. त्यांच्या मनात माणुसकीच शिल्लक राहिलेली नाही. नाहीतर जुन्या काळात लेकरं हरवले तर जुने लोक जबाबदारीने त्या लेकराला त्याच्या घरापर्यंत सोडत होते. आणि आज त्या मुलीला पाहून मला असं वाटत होतं, हे संपूर्ण जग मानवी जनावरांनी भरलं आहे की काय. ती माझी मुलगी नव्हती, परंतु तिच्याकडे पाहून माझं हृदयच हादरून गेलं होतं. माहीत नाही लोक कसं काय असं जनावरासारखं वागू शकतात. आता तर मी जास्त अस्वस्थ झाले होते आणि माझ्या मुलीसाठी मी देवाला प्रार्थना करत होते. एके दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला कॉल केला. त्यांना एक मुलगी रोडच्या कडेला रडताना सापडली आहे. तिचा चेहरा तुमच्या मुलीसोबत मिळता जुळता दिसत आहे. त्यामुळे तुम्ही या आणि तुमच्या मुलीला ओळखा. मी आणि माझे पती धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. 3 दिवसानंतर माझी मुलगी पोलिसांना सापडली होती. परंतु ती ज्या अवस्थेत सापडली होती तिला पाहून तर रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. तिचे केस विचित्र प्रकारे अस्ताव्यस्त झालेले होते. तिचे कपडे बऱ्याच ठिकाणी फाटलेले होते. ती घाबरून भीतीने एका चेअरवर बसलेली होती. ती मला पाहून माझ्याकडे पळत आली आणि मला बिलगून खूप रडायला लागली. तिची अशी अवस्था पाहून मला असं वाटत होतं जमीन फाटावी आणि त्यात मी गळून जावं. सारखं सारखं ती फुंदत फुंदत पोलीस अधिकारीकडे पाहून इशारा करत होती. जसं
तिला आम्हाला काही सांगायचं आहे. परंतु त्या पोलीस अधिकारीचे रागात पाहणे बघून ती घाबरून मला बिलगली होती. मी तिला पोलीस स्टेशनमधून माझ्या घरी घेऊन आले. त्यानंतर तिला आंघोळ घातली आणि तिला दुसरे कपडे घातले. तरी ती अजून खूप रडत होती आणि मला मिठी मारत म्हणाली, आई, मी छतावर उडणारी पतंग पाहत होते. तेव्हा एक पतंग कटली. तेव्हा मी पतंग जिथे गेली आहे त्याच्या मागे मागे धावत पळत गेले. ती पतंग कोणाच्या तरी अंगणात जाऊन पडली होती. तेव्हा माझ्या मुलीने त्या घराचा दरवाजा वाजवला आणि त्यांना म्हणाली, तिला पतंग उडवायचा आहे, जी पतंग त्यांच्या अंगणात पडली आहे. त्यावेळी त्या घरात एक तरुण मुलगा होता. त्यानेच दरवाजा उघडला होता. माझी मुलगी ओढणी न घेता तिथे उभा होती. माझ्या मुलीला पाहून त्या मुलाची नियत खराब झाली. तो मुलगा माझ्या मुलीला म्हणाला, तो तिला पतंगसुद्धा देईल आणि तिला चॉकलेटसुद्धा देईल. हे ऐकून माझी मुलगी अतिशय खुश झाली आणि त्या माणसासोबत त्याच्या घरात गेली. त्या नालायक माणसाने माझ्या मुलीला कुठं जाण्याच्या लायकीचं सोडलं नाही. तिला खोटं बोलून त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत उद्धटपणा करत होता. तेव्हा ती घाबरून गेली आणि ती हट्ट करत होती, तिला बाहेर जायचं आहे. तेव्हा त्याने त्या मुलीचे दोन्ही हात मागे बांधले. जेव्हा ती जोरजोरात रडत होती तेव्हा त्याने तिच्या तोंडात रुमाल घातला. त्याने माझ्या मुलीसोबत जबरदस्ती केली आणि तिच्या प्रतिष्ठेच्या चिंध्या करून टाकल्या. त्यानंतर त्याने तिला ती पतंग देऊन रोडवरती सोडून दिलं. ती रडत होती, मला शोधत होती. आई आई म्हणून मला आवाज देत होती. तिचे कपडे जागोजागी फाटले होते. ती रोडवर दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणत होती, मला माझ्या आईकडे सोडा. बऱ्याच लोकांनी तिला घराचा पत्ता विचारला होता, परंतु तिला कुठे शुद्ध राहिली होती. ती त्यांना या कॉलनीचा पत्ता सांगू शकेल. ती रोडवर 3 दिवस फिरत होती. कोणाला तिच्यावरती दया आली तर ते लोक तिला खायला द्यायचे. ती 3 दिवस फुटपाथवरती झोपलेली होती. एके दिवशी रात्री एक पोलीस अधिकारी बाईकवर तिच्या जवळ आला आणि तिला स्वतःसोबत तो पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला. पोलीस अधिकारीने जेव्हा तिला पाहिलं होतं तेव्हा त्यांनी तिला ओळखलं होतं. ही तीच मुलगी आहे जिच्यासाठी तिचे आईवडील खूप काळजीमध्ये पडलेले आहेत. परंतु माझ्या मुलीला पाहून त्या बदमाश पोलीस अधिकारीची नियत खराब झाली होती. त्याने माझ्या मुलीच्या वाईट अवस्थेचा सुद्धा विचार केला नाही. ती ओरडत होती, रडत होती, परंतु त्या इन्स्पेक्टरला माझ्या मुलीवर दया आली नाही. त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि तिला धमकी देऊ लागला. कोणाला तू काही सांगितलं तर तिचा गळा दाबून तिला मारून टाकेल. माझ्या मुलीला धमकी देऊन तिला त्याने चेअरवरती बसवलं होतं आणि नंतर त्याने आम्हाला इन्फॉर्म केलं होतं. मी माझ्या मुलीच्या तोंडातून हे सर्व ऐकून ढसाढसा रडत होते. जेव्हा देशाचे रक्षक दरोडेखोर झाले तर या देशातील स्त्रिया कशा सुरक्षित राहू शकतात? आम्हाला दोघांना पती पत्नीला आमचं तोंड बंद ठेवण्यात समजदारपणा वाटला होता आणि आम्ही गप्प बसलो होतो. परंतु आमच्या वाईट दिवसांची सुरुवात तर इथूनच सुरू झाली होती. काही दिवसांनी तो इन्स्पेक्टर आमच्या घरी आला. आम्हाला म्हणत होता, आम्ही काही आरोपी पकडले आहेत. तुमच्या मुलीला तुम्ही आमच्यासोबत पाठवा, कारण खरा आरोपी आम्हाला सापडू शकेल. तो इन्स्पेक्टर ज्या वाईट नजरेने माझ्या निरागस मुलीला पाहू लागला त्याच्याकडे पाहून माझं हृदय हादरून गेलं होतं. मी म्हणाले, आम्हाला कोणावर काहीच केस वगैरे करायची नाही. त्या पोलीस अधिकारीच्या वासनेची शिकार माझ्या मुलीला मी होऊ देणार नव्हते. परंतु तो पोलीस अधिकारी माझ्यावरती जोरात ओरडला. तो म्हणाला, तुम्ही लोक अगोदर न्याय भेटावा म्हणून आम्हाला रात्रंदिवस पळवतात आणि जेव्हा आम्ही आरोपीला पकडतो तेव्हा तुम्ही लोक केस क्लोज करून टाकता. ही केस आता अशा प्रकारे क्लोज नाही होणार. या मुलीला आमच्यासोबत पाठवा, कारण आम्ही खऱ्या आरोपीला शिक्षा देऊ शकू. माझी मुलगी त्या पोलिसांचं बोलणं ऐकून माझ्या मागे लपली आणि म्हणाली, मला या माणसासोबत नाही जायचं आई, हा मला मारून टाकेल. मी म्हणाले, जेव्हा आम्ही ही केसच क्लोज करत आहोत तर तुम्ही का आमच्यासोबत बळजबरी करत आहात? तो ओरडायला लागला. म्हणाला, सभ्यपणे या मुलीला आजची रात्र तुम्ही आमच्या स्वाधीन करा, अन्यथा या मुलीवरती चोरीचा आरोप करून तिला घेऊन जाईल मी. नाहीतर तुझ्या पतीला कोणत्या तरी केसमध्ये फसवून त्याला तुरुंगात बंद करेल.
आम्ही पोलीसवाले कायदा आमच्या खिशात ठेवतो. मला तुझी पागल मुलगी आवडली आहे, त्यामुळे आता हिला तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल जोपर्यंत माझी इच्छा असेल. तू नकार दिलास तर मला तुझ्या पतीला तुरुंगात बंद करावं लागेल. मला तुझ्या घरी येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. एवढं बोलून त्याने माझ्या मागे लपलेल्या माझ्या मुलीचा हात पकडला आणि तिला ओढत ओढत त्याने त्याच्यासोबत घेऊन गेला. ती आई आई म्हणून खूप रडत होती, परंतु माझ्या हातात काहीच नव्हतं. मी विचार केला, कदाचित माझी मुलगी मरून गेली असती तर बरं झालं असतं, कारण ती ज्या यातना सहन करत होती त्या यातना असह्य होत्या. तो पोलीस इन्स्पेक्टर 4-5 दिवसांनी केसचं निमित्त करून आमच्या घरी येऊ लागला आणि माझ्या मुलीला त्याच्या वासनेची शिकार करू लागला. मी आणि माझे पती फसलो होतो. आता मला समजलं होतं का लोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जात नाहीत, कारण न्याय भेटणं तर लांबच, इथं तर मुलीच्या इज्जतीची तिरडी पोलीसवालेच काढतात. माझ्या मुलीचा रंग पिवळा पडू लागला. ती खूप अशक्त झाली होती. मला तिच्यावर दया येऊ लागली. माझ्याजवळ एकच रस्ता शिल्लक राहिला होता, तिला त्या पोलीस ऑफिसरपासून वाचवण्याचा. आमच्या घराच्या दारात एक तरुण भिकारी यायचा. मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत करून दिलं आणि तिला त्याच्यासोबत पाठवून दिलं. तो पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा रात्री माझ्या घरी आला तेव्हा तो मला माझ्या मुलीबद्दल विचारत होता. तेव्हा मी त्याला सांगितलं, मी माझ्या मुलीचं लग्न करून तिची पाठवणी केली आहे. पोलीस इन्स्पेक्टर मला रागात पाहू लागला आणि मला म्हणाला, बघून घेईल तुला, आणि एवढं बोलून तो तिथून निघून गेला. त्यानंतर तो पोलीस इन्स्पेक्टर परत कधीच माझ्या घरी आला नाही, परंतु मला तो भिकारीसुद्धा परत कधी दिसला नव्हता. नाहीतर तो दररोज माझ्या घराबाहेर भीक मागण्यासाठी यायचा. पोलिसांपासून वाचवण्यासाठी मी घाईगडबडीमध्ये माझ्या मुलीचं लग्न त्या भिकारीसोबत करून दिलं, परंतु तो सुद्धा अचानक कुठे गायब झाला होता माहीत नाही. मी त्याला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु मला तो भिकारी कुठे नाही सापडला. माझे पती म्हणाले, आता बस कर, रुहीला शोधायचं. असं समज ती मरून गेली आहे. आता माझे पती आजारी राहू लागले. मी सुद्धा वयाच्या अगोदर म्हातारी झाले होते. मला सतत वाटत होतं माझी मुलगी रोडवर भीक मागत आहे. मी घाईगडबडीमध्ये निर्णय तर घेतला होता, विचार केला होता त्या पोलीस ऑफिसरपासून सुटका होईल. त्यानंतर मी माझ्या मुलीला परत माझ्याजवळ ठेवून घेईल. तो भिकारी सुद्धा लोभी माणूस होता. माहीत नाही तो माझ्या मुलीकडून काय काम करून घेत असेल. असू शकतं त्या भिकारीने पैशाच्या लोभाने तिला विकून सुद्धा टाकलं असू शकतं. माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आणि काळजी होती. अजून मी याच विचारातून बाहेर पडले नव्हते तेव्हाच माझ्या पतीला अर्धांगवायू झाला. माझ्या डोक्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. माझे पती बेडवर पडून होते. माझ्या घरात कमवणारा एकटा माझा पतीच होता. मी त्यांच्या उपचारासाठी माझे काही दागिने विकून टाकले. काही दिवस माझ्या पतीच्या पगारावर घराचा खर्च चालत होता, परंतु किती दिवस चालणार होता. उत्पन्नाचा स्रोत शिल्लकच राहिला नव्हता. मी अशिक्षित होते, मला शिलाई काम पण येत नव्हतं, नाहीतर कपडे शिवून आमचा खर्च मी भागवला असता. एका बाजूला मला माझ्या मुलीची काळजी त्रास देत होती आणि दुसऱ्या बाजूला माझे पती असहाय्य आणि आजारी पडले होते. मला एक गोष्ट समजत नव्हती, माझी मुलगी त्या भिकारीसोबत कुठे गेली होती. मला माहीत होतं माझ्या पतीने मला सांगितलं होतं, तू रुहीला विसरून जा, परंतु माझ्या पतीची ही अवस्था रुहीच्या बेपत्ता झाल्यामुळे झाली होती. माझे पती आणि मी रुहीवर खूप प्रेम करत होतो. ती थोडी पागल होती, परंतु तिच्या वडिलांवर ती खूप प्रेम करत होती. जेव्हा पण ते दुकानातून घरी परत यायचे तेव्हा ती त्यांच्या गळ्यात पडायची आणि पप्पा पप्पा म्हणून थकत नव्हती. माझ्या मुलीने वयाच्या 17व्या वर्षी खूप जास्त काही सहन केलं होतं आणि आत्ता पण माहीत नाही ती कुठे आहे. माझे पती शांत झाले होते. ते आता कोणासोबत काहीच बोलत नव्हते. नेहमी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एके दिवशी ते झोपेत होते तेव्हा रुहीचं नाव घेऊन घाबरून झोपेतून उठून बसले. मी त्यांच्या शेजारी झोपले होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझी झोपमोड झाली. मी त्यांना म्हणाले, काय झालं आहे? तेव्हा ते ढसाढसा रडत होते. म्हणत होते, मला माझ्या मुलीपासून दूर राहणे सहन होत नाहीये. मला तिची क्षणाक्षणाला आठवण येते. त्यांचं बोलणं ऐकून मी सुद्धा उदास झाले होते. काही दिवसांनी आमच्या घरात सर्व सामान संपून गेलं होतं, त्यामुळे मला घरातून बाहेर पडावं लागलं. अगोदर मी खूप प्रयत्न केला, मला कोणाच्या घरात काही काम भेटेल, परंतु कोणी मला कामावर ठेवायला तयार नव्हतं. नंतर मी एक रस्ता निवडला. फाटलेले जुने कपडे घालून भिकारीण बनून मी भीक मागू लागले.
एवढे पैसे मला भेटत होते जेणेकरून कसं तरी आमचं घर चालत होतं. वेळ असाच जाऊ लागला. तेव्हा मला तो पोलीस इन्स्पेक्टर परत दिसला. मी एक हॉस्पिटलच्या बाहेर भीक मागत होते. तेव्हा तो इन्स्पेक्टर काही माणसांचा आधार घेऊन गाडीमध्ये बसत होता. त्याची तब्येत अगोदरपेक्षा खूप कमी झाली होती. सडपातळ शरीर, पिवळा रंग पडलेला पाहून असं वाटत होतं तो मोठ्या आजाराने ग्रस्त आहे. मला त्याला पाहून त्याच्यावर थोडी सुद्धा दया आली नव्हती. मला हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती तो कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. तो ज्या हॉस्पिटलमधून बाहेर आला होता मी त्या हॉस्पिटलमध्ये निघून गेले. मला त्या पोलीस इन्स्पेक्टरचं नाव माहीत होतं. मी रिसेप्शनवर जाऊन विचारलं, हा रोगी कोणत्या आजाराने ग्रस्त आहे? ती म्हणाली, याला एड्सचा रोग झाला आहे. नंतर कानाला हात लावून म्हणाली, अशा लोकांची अशीच अवस्था होत असते. हा पोलीस इन्स्पेक्टर मुलींची प्रतिष्ठा खराब करत होता. त्यांच्या आईवडिलांना तो धमकी द्यायचा. त्याला लाच घेणं आणि मजा करायची खूप सवय होती. माहीत नाही कित्येक मुलींचा श्राप आणि तळतळाट याने घेतला आहे. त्यामुळे हा एड्सचा रोगी झाला आहे. जेव्हा याचा आजार आणि वेदना वाढतात तेव्हा हा वेदनेने विव्हळत असतो. जोरजोरात आरडाओरडा करत असतो आणि स्वतःसाठी देवाला मरण्याची प्रार्थना करत असतो. परंतु याला तर मरणसुद्धा येत नाही. तो नेहमी असंच करतो. कधी तो हॉस्पिटलमध्ये स्वतःला दाखल करून घेतो, कधी त्याच्या घरी तो निघून जातो. याला एक क्षणसुद्धा कुठेही शांतता भेटत नाही. मरण मागतो तरी देव त्याला मरण देत नाही. वाईट कर्माची शिक्षा देव याच जन्मात देत असतो. सोपं नसतं कोणाला रक्ताचे अश्रू रडवणं. देवाच्या काठीचा आवाज ऐकू येत नाही, जरी तो निर्दयी माणसाला असंख्य चुका करू देत असतो. याचा अर्थ असा नाही तो न्याय करणार नाही. जेव्हा तो माणसाच्या दोरीला ओढतो ना, तेव्हा तो माणसाला सावरण्याची सुद्धा संधी देत नाही. या इन्स्पेक्टरसोबत सुद्धा हेच झालं आहे. याचं जगणं मरण्यापेक्षा बदतर झालं आहे. मला वाटत होतं मी तिथेच डोकं ठेवून देवासमोर नतमस्तक होऊ. मला तर नेहमी असंच वाटत होतं. माहीत नाही माझ्या मुलीवर झालेल्या अन्यायाला कधी न्याय भेटेल की नाही. परंतु देवाने आमच्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेतला होता. तो त्याच्या भक्तावर खूप प्रेम करतो. मी तिथून बाहेर निघून आले. माझ्या पतीच्या गोळ्या औषधं संपले होते आणि माझ्याजवळ त्या औषध गोळ्या खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. मी रोडच्या बाजूला भीक मागण्यासाठी उभा होते. तेव्हाच तिथे एक मोठी गाडी माझ्यासमोर येऊन उभा राहिली. त्या गाडीमध्ये बसलेल्या मुलीने गाडीच्या डोअरचा काच खाली करून पर्समधून 1000 रुपयांच्या बऱ्याच नोटा काढून माझ्या हातात दिल्या. मी तिचा चेहरा पाहू शकले नाही, परंतु मनातून मी तिला खूप आशीर्वाद देऊ लागले. मी लवकर मेडिकल स्टोअरवरती जाऊन माझ्या पतीसाठी औषध गोळ्या खरेदी केल्या आणि लवकर मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रोडच्या कडेला उभा होते. तेव्हा परत तीच गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. यावेळी गाडीचा डोअरचा काच नव्हता उघडला. गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमधून उतरणाऱ्या मुलीला पाहून मी थक्क झाले होते. ती तर माझीच मुलगी होती, माझी रुही होती. मला तिला पाहून आश्चर्य वाटलं. तिने मला मिठी मारली. म्हणाली, आई तो मुलगा भिकारी नव्हता, तो एक पोलीस अधिकारी होता. भिकारी बनून तो बेकायदेशीर काम करणाऱ्यांना पकडत होता. त्याला मी अगोदरच आवडले होते. त्यामुळे लग्नानंतर मला तो त्याच्या घरी घेऊन गेला. परंतु त्याच्या बॉसने त्यांचं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात केलं आणि हे सांगण्यासाठी मला नकार दिला. त्यामुळे तो मला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेला. त्याने तिकडे माझ्यावरती उपचार पण केले. मी अतिशय आनंदात आहे. त्या दिवशी मी तुला आई पाहिलं होतं तेव्हा माझी गाडी पुढे निघून गेली होती आणि मी परत येऊन तिथे पाहिलं तेव्हा तू तिथून निघून गेली होतीस. त्यामुळे आज मी इथे परत आले आहे. मी माझ्या मुलीला आनंदात पाहून देवाचे आभार व्यक्त करत होते. माझे पती माझ्या मुलीला पाहून बरे होऊ लागले. देवाने आमच्या घरातला आनंद परत आणला होता. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा पाहून काय वाटतं? तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.